जमा करा तुम्ही. तुम्ही आहे का नाही, अशा 1,00,000ची म्हैस आहे. हे आहे का नाही, मी तुम्हाला सांगतो, ही 1,00,000ची म्हैस आहे. हे 1,00,000ची म्हैस आहे, ही आहे का नाही, तुम्ही आहे का नाही, एका म्हशीतली आहे का नाही, हे 5 वगार आहे. 5 वगार आहेत आणि नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं फार्मर शेतकरी चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आज नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहो वगारीचा. तर मी आजचं टॉपिक आहे माझं, की हे जे बघा, हे मोठी म्हैस आहे आणि वगारे आहे. म्हणजे बघा, या मोठ्या वगारेनी प्रॉफिट आहे का, या मोठ्या म्हशीत प्रॉफिट आहे, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. तर या इकडे जे वगार बघा, बरेच जण म्हणते की गावात निघून म्हटलेलं आहे त्यांना बुवा वगारीत फायदा आहे का म्हशीत फायदा आहे. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगतो. तर हा बघा, हे म्हशी आणलेली आहे आपण. तुम्हाला सांगितलं म्हशीचा व्हिडिओ काढायला आपण येतेच 90,000 1 लाखाची म्हैस आणलेली आहे. तिने येऊन म्हशी आणि हे बघा, आणि हे वगार आणली. या आपण आहे का 18,000ची वगार आणलेली आहे. वगार 18,000 वगार आहे. आणि मग मी तुम्हाला पहिले वगारीत सांगतो, मग म्हशीत सांगतो. तर या 18,000ची वगार आणलेली आहे आणि 2.5 वर्षाची वगार आहे. हे 2.5 वर्षाची वगार आहे. आता 2.5 वर्षाची वगार आहे. हे 5 महिन्यानं, म्हणजे 5 महिन्यानं 2-3 महिन्यानं आता इथं ना जाते वगार. हा बघा, असे वगार. तर ही 18,000ची वगार आहे. तुम्हाला खरी गोष्ट सांगतो. आणि 18,000ची वगार आहे. आणि त्याच्यानंतर या इकडे म्हशीत सांगतो मी तुम्हाला आता. तर ही म्हैस आहे का नाही, तर ही म्हैस आता 90,000ची म्हैस आहे. ही म्हैस 90,000ची आहे आणि ही दुधाची आहे. तिने वगार बी दिलेली आहे. आणि ही 90,000ची म्हैस आहे. तर बघा, हा 90,000ची म्हैस आहे, ते आहे आपली आता 18,000ची वगार, म्हशीची वगार. तर मी तुम्हाला सांगतो, हे आता हे 90,000ची आणली होती तेव्हा, जणली होती तेव्हा, आहे 2,000चं मेडिकलच लागलं होतं. जणली होती तेव्हा. मी तुम्हाला खरं सांगतो, नफा आणि तोटा सांगतो, खरं सांगत असतो मी या चॅनलवर, खोटा काहीच नाही सांगत तुम्हाला. कारण की मी प्रत्येक गोष्टी जरा जरा अशा दुर्मिळ काढून तुम्हाला सांगत आहे. तो जरा आपलं सांगण्यात जरा इकडे तिकडे होईल, पण गोष्टी सगळ्या खऱ्या आहेत. आता हे 90,000ची आणली होती, ते आल्याबरोबर 2,000 खर्च लागला आणि हिचा रोजचा ₹300 रोज आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या वेळी की हिचा ₹300 रोज आहे म्हणून, पुरं प्रॉफिट काढून याचा. तर म्हणजे ₹90,000 आहे का नाही, 10 महिन्याचे आपल्याला काढून देते म्हैस. तुम्हाला सांगायचं करून निकाल काढून घेऊन मी ₹90,000 आपल्याला हे वर्षभराचे काढून देते. आपल्या त्याच्याने मेहनत बी आहे, सगळी मेहनत आहे, डेप बी आहे, सगळं म्हणजे खर्च आहे. तिने केव्हा दूध देत नाही, केव्हा केव्हा म्हणजे हात वगार सोडलं तर मग त्याच्यानी आपल्याला धरून चाला तुम्ही. म्हणजे ₹90,000 म्हणजे 10 महिन्याचे आपल्याला नेटिंग देते म्हैस. म्हणजे जमलेली, म्हणजे जमलेली. आणि त्याच्यानंतर आपला आहे का नाही, या वगारीचा खर्च आहे, वगारीचा प्रॉफिट सांगतो तुम्हाला. तर आता आहे का नाही, हे 18,000ची वगार आहे म्हशीची. 18,000ची वगार आहे. 2-3 महिन्यात या, आता ही हिवाळा आहे, या हिवाळ्यात धनाचं आहे. तर एका वर्षात हे जणते बी. तर हे आहे का नाही, एका वर्षाचं नंतर जणते याच्यात नाही आहे का नाही. तर हेच वगार आहे का नाही, हे आत्ता घेतली इकडे, आता याची सोय चालू आहे. तर हेच आहे का नाही, 90 म्हणजे एका वगाराला खपते. तुम्हाला ठरवलं जातं, हे गावावर राहिली ती एका लाखाची खपत येईल. म्हणजे असं मास करतो हिच्या अंगावर. मी तुम्हाला ऐकलं नाही, एका वर्षानंतर मी तुम्हाला हे दाखवतो बी. तर कशी बनते हे, 1 लाखाच्या आसपास गुण होते या वगारीले. पण ते 18,000ची वगार घेतली, आत्ता घेतलेली आहे. आणि तुम्हाला सांगतो, याचा खर्च, याचा कमी खर्च आहे, पूर्ण कमी खर्च आहे याचा. पूर्ण सगळ्यात जास्त कमी मेंटेनन्स आहे याचा, कमी मेंटेनन्स आहे. तर मी तुम्हाला सांगतो, याला आयडिया मी सोयाबीनचं कुटार चालतो आणि 2च टाईम चारा असते आपला. या वगारीला 2च टाईम चारा असते, ढेप नसते, काही नसते. फक्त सोयाबीनचं कुटार आणि या म्हशीचं जे मिसळ मासं जे उरलेलं राहते, ते इले टाकत असतं. तुम्ही या गव्हाणींनी बघा, काहीच नाही सुटलेलं आहे. हे बघा, इथे गोष्ट वाचत आहे का नाही, या वगारीचं, या इले टाकत असतो पार्टी. खरं सांगा रिकंडिशन तर. आणि याचं आहे का नाही, 0 मेंटेनन्स आहे. म्हणजे याचा खर्चच काही नाही आहे. जर तुम्ही मग याला ढेप नाही चारला का, रोजची 2 किलो, म्हणजे 2 किलो म्हणजे 4 किलो या म्हशीला चारा लागते तुम्हाला. तर हिला आहे का नाही, एक पण किलो काहीच नाही चालणार का. फक्त हिचं आहे का नाही, तुम्हाला याची फक्त 2 टाईम सोय करावी लागते. म्हणजे आपलं शेण काढावं लागते आणि कुठं टाकावं लागते. हिला एका जागी बांधून ठेवून द्यावं लागते या वगारे. तर हे आहे का नाही, आता एका वर्षातली मला आहे का नाही, ₹1,00,000 फायदा देते. तर 0 मेंटेनन्समध्ये. 0 मेंटेनन्समध्ये कसा फायदा आहे तुम्हाला सांगू का. याला आहे का नाही, मला दूध काढावं लागत नाही, दूध काढून मार्केटमध्ये न्यावं लागत नाही. फक्त फुटारा टाकायची सोय आहे. मग फुटारा टाकायचा आहे जिंदत, डायरेक्ट इथून व्यापारी येते. व्यापाऱ्यांनी तो सौदा करायचा आपल्या जागेवरूनच आपल्याला आहे का नाही, ही आहे का नाही, 1,00,000ची नका धरून 90,000ची पकडा आपली हे बघा. 1,00,000ची पकडू नका, 90,000ची पकडा, पण 0 मेंटेनन्स आहे. जेवढा आहे का नाही, तुम्ही आहे का नाही, या वशिले आहे का नाही,
जणल्यावर जो मेडिकल लागते 2,000चं, ते 2,000ची कुटाराची टाणी लागलेली आहे वर्षभर, तर 2-3 महिन्याची. 2,000 आमची इकडे टाली आहे सोयाबीनाच्या कुटाराची, तर इले 2,000त नाही गेली. एक टाली आहे की नाही, इले 2 महिने आरामशीर जाते. इले जर 2 टाइम जर कुटार टाकला तर 2,000 आहे, म्हणजे तिच्या मेडिकलच्या खर्चात एवढा याचा चांगला नफा आहे या वगारीचा. मी आहे की नाही, ते म्हशी मी 3 म्हशी राहू दिल्या नाही, माझ्या वगारीवर जोर मारू लागलो. आता मी वगारा पण घेता, त्याच्यात पण प्रॉफिट आहे, त्याच्यात प्रॉफिट आहे, म्हशीत बी प्रॉफिट आहे. पण केव्हा बी नाही की नाही 3-2 म्हशींनी प्रॉफिट आहे. वाढतीवर करा तुम्ही हे धंदा, कोणचा बी वाढतीवर धंदा करा. आता मी पण म्हशी वाढत आहे, आपल्या म्हशी जरा जरा वाढत असतो मी. आता 2-3 दिवसांनी मी म्हशी आणलेली आहे, अधिक पण आपल्या म्हशी येऊ लागल्या. तर वाढतीवर धंदा करा. या म्हशीत लोकांना सांगितलं होतं, हिचं आहे की हिचं आहे का नाही एवढं तुम्हाला सांगितलेलंच आहे. याचा खर्च आपला 2 किलो ढेप रोजची सकाळ संध्याकाळ रोजची ढेप लागते आपल्याला. हा, रोजची म्हणजे 300 रुपये हिचा खर्च मी तुम्हाला सांगितलाच होता. हिला आहे का तुरीचं, हिच्या हरभऱ्याचं कुटार, म्हणजे कुट्टीचं म्हणजे आपला ज्वारीचं कुटार, आपला हे गवंडा म्हणजे प्रत्येक जणांना मला सांगितलं होतं गवंडा म्हणजे काय. म्हणजे ते गव्हाची बुगी, म्हणजे गवंडा म्हणजे गव्हाचं कुटार. तर ते गव्हाचं कुटार त्याला भिजून चारावं लागते, म्हणजे एवढी याची सोय करावं लागते. त्याच्यानंतर 300 रुपये प्रॉफिट भेटते आपल्याला. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये 300 रुपये खर्च आहे, 300 रुपये प्रॉफिट आहे. आणि या वगारीचं काय आहे आहे का नाही, खर्च कवडीचा नाही, निरा प्रॉफिटच आहे. म्हणजे इले खर्च लावायचीच गरज नाही इले बसून असं दूध काढ लागते, चर ना तेल लावा लागतं, ते ना काहीच करावं लागत नाही. फक्त हिची सोय करणार, तिला अंधारा लागते. केव्हा बी असं 20-20 हजाराची वय ना, अशी वगार 18,000 20,000 पाहून तुम्ही आहे का नाही तुमच्या कोट्यात जमा करा. आणि जमा करा ना असे तुम्ही आहे की नाही 90 एका लाखात आहे की नाही तुम्ही का प्रत्येक बा एका महिन्यानं जणणार आहे पैसे. आता हे वगार आहे की नाही एका महिन्यानं जणणार आहे, तर मी हिला आहे की नाही आधीच आहे की नाही 2 पोते ढेपीचे आणतो. सकाळ संध्याकाळ आहे की नाही 3-3 किलो ढेप चारतो. 3-3 किलो ढेप जर चारली तर हे असं अंग धरते, हे लाल गुंजार मुळेच होते. मी तुम्हाला आहे का नाही आता तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही आहे का नाही याच्यानंतर आहे का नाही मी आहे का नाही काही दिवसानं मी व्हिडिओ टाकतो या वगारीचा प्रेशर. तर ही वगार पाहिजे तुम्ही कसं अंगावर राहते असं बनवतो या वगारीले. तुम्ही म्हणसाल ते म्हैसलीन फिरपडते या वगारी, मी काही दिवसानं तुम्हाला या म्हशीचा व्हिडिओ टाकतो. म्हणजे असा फायदा आहे या वगारीचा. काहीच करा सांगा, ज्याला मोठा व्यवसाय जर करायचा असला, ज्याला जर बा आता लहान म्हशी आहेत, आता मोठा व्यवसाय करायचा आहे त्याने, तर मी तुम्हाला सांगू का, गरीब माणसानं तिच्या घरी 2 एकर आहे 3 एकर आहे, कवच आहे का नाही लोन काढून तुम्ही आहे का नाही लोन कधीच काढायची नाही. लोन काढून धंदा आहे कधीच करायचा नाही. तुम्ही आहे का नाही कवच यूट्यूबवर आहे का नाही मोठे व्यवसाय पाहिलेले आहेत, ते काही एका दमानं झालेलं नाही, एका दमानं घातलेलं नाही. त्याला आहे का नाही 5-5 10-10 वर्ष लागले तेव्हा ते त्या स्टेटवर पोचलेले आहे. त्यानं तेव्हा एवढं मोठं डेअरी फार्म केलं. तर ते कशावरून केलं, असं 2 म्हशीवरून केलं. तुम्ही आहे का नाही 2 एकरवाले माणसं आहे का, तुमचे जर विचार जर मोठा असेल तर छोट्या खालून वाकून चाला तुम्ही, तेव्हा तुम्ही मोठे होसाल. कारण की असं वगैरे जमा करा तुम्ही आहे का नाही. अशा 1 लाखाची म्हैस आहे, हे आहे का नाही मी तुम्हाला सांगतो, ही 1 लाखाची म्हैस आहे. हे 1 लाखाची म्हैस आहे, तर हे आहे का नाही तुम्ही आहे का नाही 1 लाखा म्हशीतली आहे का नाही हे 5 वगार आहे. 5 वगार आहेत आणि एका वर्षातनी आहे का नाही हे 1 लाखाची म्हैस होती, वगार असते. तुम्ही चांगले सोय जर केले त्यांना कमी मेंटेनन्सनी आहे की नाही तर 1 लाखाची वगार होते. मी सांगतो 5 वगार आता 1 लाखाच्या झाल्या तुमच्या, 1 लाखाच्या 5 लाखाच्या होते, एका वर्षाने 5 लाखाचं प्रॉफिट. मग हे एक म्हैस आहे की नाही तुमचं प्रॉफिट 1 लाखाचा करून देते काय, देत नाही तुमचं प्रॉफिट 1 लाखाचं. हे देते तुम्हाला 10 महिन्याचं फक्त 90,000 रुपये, 6 महिन्याचे फक्त 90,000 रुपये देते पुरा खर्च काढून. आणि म्हैस राहते मागं, म्हणजे तुम्ही 1 लाखाची म्हैस पकडा आणि 1 लाखाचं तुमचं प्रॉफिट पकडा. 1 लाखाचा पकडून चला प्रॉफिट, तुमची मेहनत तर तुमची गेली. मेहनत म्हणजे 300 रुपये ते रोज होता आणि तुमची मेहनत काढलेली मी ऐकणे मागच्या व्हिडिओ टाकलेला होता की एका म्हशीचा खर्च किती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या. तर ते 300 रुपये आहे, ते 300 रुपये तुमची तर मेहनत गेली, ते काढू नका. फक्त तुम्ही याचं प्रॉफिट पकडा. याचं प्रॉफिट एवढं आहे. आणि 1 लाखात तुम्हाला ते 5 वगैरे येऊ लागल्या का नाही, तर 1 लाखात ते 5 वगैरे येऊ लागल्या का नाही, तर त्याचं एका वगारीचं प्रॉफिट आहे की नाही 1 लाख रुपये. मग तुम्हाला सांगा पैसे पुरते ते मोठ्या काही अशा वगारा पुरते. मी आहे की नाही प्रत्येक
प्रत्येक बाजारात हिंडू लागलो, पण म्हणे ऐकणे अशा वगारा सापडून येणार. मी ऐकणे हे प्रत्येक गावात जाऊन पाहू लागलो, तर शेजारच्या गावातनी गावाचा गाव आहे तिथून मी हे वगार आणलेली आहे. त्याची 18,000 भेटली मला वगार. मी याला ऐकणे 20,000 म्हटलं तर 22,000 म्हटलं असतं तरी घेतलं असतं या वगारीले. अगदी माझ्या सगळ्यात जास्त जोरात वगार हिरा. काऊन की म्हशीतनी मी प्रॉफिट आहे, म्हशीचं प्रॉफिट आहे. मी काय म्हणतो तुमचं 70 लिटर 60 रुपये 70 रुपये लिटरनं जर दूध जात असेल तर सगळ्यात जास्त फायदा आहे बरं याच्यात. एका म्हशीच्या मागाचं 90,000 रुपये जर तसं एका म्हशी याच्यात नाही तर 2 म्हशीतनी आहे का नाही ना, आपण आहे का नाही 90 काय पकडता 1 लाख पकडून घेणार प्रॉफिट एका वर्षाचं. जर सरळ 3 म्हशीचं आहे का 3 लाख रुपये उत्पन्न बघा एका वर्षाचं. याच्यात बी फायदा आहे, पण बराबर करावं लागते. तुम्हाला सांगतो याच्यात बी फायदा आहे, पण बराबर करावं लागते. डेप जर सस्ती जर झाली तर फायदा आहे. तर तुम्ही आहे का नाही, मी तुम्हाला आहे का नाही अशीच व्हिडिओ टाकत राहते या चॅनलवर. तर मी या वगारीच्या आहे का नाही तुम्हाला डबल बी व्हिडिओ टाकतो. तुम्ही आहे का नाही मला कमेंट करून सांगा. असेच मी व्हिडिओ टाकत राहते चॅनलवर. तुम्ही सपोर्ट करा शेतकरी मित्रांना, लाईक करत जा, मला कमेंट करत जा. मला तुमच्या कमेंटच्या माध्यमातून मी आहे का नाही तुम्हाला तसेच व्हिडिओ काढतो. मी तुमचं सगळं ऐकत असतो. मी जे कमेंट करतात, जे मला आहे का नाही 2-3 जणांना कमेंट केलेले आहे, मी सगळं ऐकत असतो. आणि त्या कमेंटवर मी विचार करून मी व्हिडिओ बनवत असतो. काही जण मध्येच काही वाईट जण काही असे म्हणते की याचं कुटार येते कुटाराचं मी आहे ना तुम्हाला वेगळा व्हिडिओ टाकतो, पण ही व्हिडिओ लिहा लंबा लागला आता. तर तर असेच आपले चॅनलवर व्हिडिओ राहते. तुम्ही आहे का नाही सत्य म्हणजे जे खरे व्हिडिओ आहे ते असे मी कोणी मोठेपणा सांगते असं डेअरी फार्म हे फॉर्म जे मोठेपणाचं आहे का नाही ते लय दिवसापासून मोठे झालेले आहेत. ते काय आताचे नव्हे. ते तुम्हाला मोठं झालं की कोणाच्या नजरेत येते ते दसा वाटते. ते तसं काही दसू नका. तुम्ही छोट्यातून मोठं व्हा, तुम्ही बी नजरेत ते सर्व लोकांच्या. तर आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन व्हिडिओ राहते. जय महाराज.